स्वागतम सुस्वागतम रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून गणेशोत्सव मित्र मंडळ सहर्ष सविनय सादर करीत आहोत एकांकिका पडदाच उघडणार नाही पडदाच उघडणार नाही पडदाच उघडणार नाही। सहभागी कलाकार अक्षय कुंभार, ऋषिकेश कुंभार, ओंकार गोसावी, तन्मय चव्हाण, अभिषेक गावडे, आर्य कुंभार, जयेश ढवण, गणेश गोसावी, अभिषेक ढवण, ओंकार जांभवडेकर, दीप्ती ढवण, अंकिता ढवण, अमरनाथ गोसावी, करिश्मा राऊळ, महेश चव्हाण सविनय सहर्ष सादर करीत आहोत एकांकिका पडदाच उघडणार नाही पडदाच उघडणार नाही पडदाच उघडणार नाही। नाट्य रसिकांना एक धोक्याची सूचना, नाटक पाहताना जर हसानसन तुमच्या पोटात रुपला तर आम्ही जबाबदार नाही। सदर प्रयोग हा निव्वळ मनोरंजनासाठी असून वास्तवाची याचा तीळ मात्रही संबंध नाही। मंडळी माफ करा जरा, त्याचा काय झाला माहिती आहे? नाटक सुरू होऊन जरा येळ लागलो, पण येळ कित्याक लागलो? त्याचं काय झालं माहिती आहे? हे बारीकशी अडचण येईल होय, अडचण कसली अडचण पडदोच उघडणार नाही तर तरी हा पोरात चांगलं हा औषध खरं गेलो अरे मग आता वाजवणार का? काय करशील? काय करू? येताना अशी लांब काठी घेऊन ये. काठी ठीक आहे तुझी
अरे नको तू पाठी नको मग तरी प्रत्येक बिराडदारात सांगलेलं आहे नाटकात येताना पदराखालची कोवळी पोरा आणलं ना पहिल्या काकू इली शिरा पडली हो घरगुती बोललो जर आता हैकी देईल बघ्या तरी काय म्हणतात हे बाय माझे दिलं तू किती दिलं म्हणजे माका पण नाटक बघूचा बसा पण हा बसा होय जाऊन बसतो जरा कोपऱ्यात सांगताय काय कोपऱ्यात म्हणजे तसा कोपऱ्यात काय गो माझे बा बस बघिर तू बाहेर बघिर ए बरा ऐक काय बरा तल्ल भो तडे भो काय करशी काय करू जा हा पुढे राव जा आणि पहिल्या लाईनीत काही गोष्टी खुर्ची बघून द्या ही आकृती बघ कशी आकृती आकृती बघून दे समजलं आणि त्याच्या बाजू पण देतो तो माणूस बसू नको गेल्या वर्षी तुझ्या बापाशी बसायला काय झालं अजून खाट सोडणार नाही मिक्सरचा भांडा फुटला आला बरे सांगे होते काय घ्या वाट नाटक माझी कोणाची आता आमचे अण्णा लावले झालो किती का पांडू तात्या खोय असा माझ्या कोणतरी गावात नवीन दिलो दिसता माका न ओळख बघ या तरी गावाची का काय म्हणणं असा आता हे माहिती जावं काय ह्यो मनोरथ झुलता हा मग कसो परिस्थिती खूपच आटोक्या बाहेर गेलेली दिसते काय रे काय माहिता कामच तसला महत्वाचा होता सारखी वडिलांची जिथे आल्या काय नेहमी तुझ्या तोंडाची वासी मागता अरे मग कुठे दिला असता काय झालं असता तुम्हाला सगळीकडे शोधला तुम्ही कुठेच भेटला नाही कसा का मग हे काय केलं तुकारामाकडे गेलो काय बोललो तुका तुकाराम तुकाराम बोललो तात्या हातात लावलेलो बघलं ना सूत्रधाराची इज्जत कशी काढतं पुढे काय झाला पुढे काय झालं आता मग तुकाराम बोललो काय बोललो आता इलोस तर लावलाच जा मग तू नाही म्हटलं अशी मी त्याला नाही म्हटलं मग त्यांनी तुका चमच्यान कसं मांडीवर भलवलेला असा तसला नाही हो. मग कसा तुकाराम बोललो काय बोललो पूर्वी त्याला घेतल्याशिवाय काम करत नाही काय माझ्या पूर्वीचा नट झाला ना म्हणजे असं बिलं चिठ्ठी खायची पहिली सांग कसली दिदी अरे आता सांग मला सांगीन मंडळाची चिठ्ठी आली होय ती तुकारामाकडे अरे सांगतो का तुमचा बिल घेऊन रावला ना काय हो? आता हे बोलिलो तू काय सांगणार
माका कसं दिसतो माझी पाठ होती मध्ये तुम्ही त्याचा पाठ किती नाव केला माका एक सांगा सांगायचा दारूचा करतो आता कार्य करतो तुम्ही होता वास घ्या पण झालं कोण गेलो ते बघला मी तुम्ही बघू ना हा. माका जाऊन दे काय झाला म्हणजे आता अडला कशामुळे होय हल्ला म्हणजे त्याचा काय झाला माहिती हल्ला बरोबर तर आता ह्यो पोरगो व्हायचं उघडणार नाही औषध समज काय झालं ऐकून घ्यावा नाटक अनुभव करू जाऊ मान्य असं बरोबर सोमतो गेले कोणाकडे कोणाकडे? सुधीर दादाकडे गेलोय काय? ते का सांगले बाबा असो असो विषय असा नाटक अनुभवायचं करूचा बरोबर. आता पडद्याचा का तू बघू रशी रिशी ओढ घेऊ बाई बळवून येऊ नये सगळे असं व्हायचं होय. ऐकून तरी का सांगतो तू गेले ते म्हटलं तिने बाबा काय सांगतो काय सांगताय? सुधीर काय सांगतो आम्हाला बापू हा. पडद्याचा काय चांगली बघतो अरे काय बघतो तू या बघले बघतो का अरे काय गाडी आता हौद ओढून बांधतो नाटक घेतले चार या बाबा. मग काय सांगू आम्ही आता पात्र म्हणजे चालू करूया नको चला थांबा ऐक मी काय म्हणतोय म्हणतो आता नाही का माका वाटणार नाही माका थंय जाऊ चला थांबले ते ते पारावरती जाऊ लागले मग घरा चलले होय तर हे शाळेत दिसता तुमका कोण आम्हाला दिसलं नाही काम करा आहे का पडद्याला काय तर लवकर पाट्याचा मी बघतो लवकर करायचं मी होय होय बघतो बघतात ना अकरा काय आम्ही चांगली बघतो. जाऊ लागा. एकदा झालं येतात ना हा चल, चालतंय, हा बघतात मग म्हणजे घंटा वाजून गेले ते काय परिस्थिती असं ती आताच्या परिस्थितीत आता तुमका ते चटकन लागायची ना कारण तुम्ही ते खाली बसतात ना आता हे आमचा काय झाला आमका माहिती काय बाबा येता काय लाडी आहे किती रमत काय जाऊ दे आता मी काय सांगतोय ना तर माझ्यावर लक्ष ठेवा हा काय जाऊ दे आता आमची काय परिस्थिती झाली ना आता मी तुमका सगळा खरं सांगते एखाद्या आडवाटेच्या रस्त्यावर गेलो आणि अचानक समोर ना 4 कुत्रे येले आणि जोर जरा आपल्या भोकायला लागले आणि नेमकं तेव्हा आता दगड लावणार ना तशी परिस्थिती आता आमची झाली आहे हो मुलांना नाटक करूचा म्हणजे नाटकाची तालीम करू हे आमका माहिती पण नाटक करूच्या आधी पडद्याची तालीम करू हे आमका माहिती ना नेमके आम्ही थोडंच फसलो फुलान भरलेला आहे आमचा मालवणी नाटक एवढ्या सुरू झाला असता करतात काय उर्दू जुगाडणार नाही असा आज मालवणी भाषेत मानपणामुळे असा व ते अमिताभ बच्चनमुळे नाही हो मच्छिंद्र कांबळीमुळे मान असा बरोबर ना आज तळागाळात मराठी माणूस खय बसलो बघतात ना बसता तुमची नजरवर काय बोलत ना बा जाऊन देव माझी बोलणार आहे आता मी काय सांगते माझ्या लक्ष ठेवा या कशामुळे झाला आता म्हटलं मालवणी नाटक करूचा मालवणी नाटक म्हटल्यानंतर बाळा गोष्टींचा सेट आमच्याकडे योग्य ठरायला लागता आता पहिलं मला माहिती नाही हा. मालवणी नाटक म्हटल्यानंतर बाळा गोष्टी एका पायावर तयार झाले तयार म्हणजे तसे तयार ना त्याची बायका बोलावे बसली होता आमका माहिती नाही आमच्या नाटकासाठी तयार झाले हो तुकारामाकडे भेटलेले कोण बोललो हे बोला तू कोण बोललो काय नाही खेळता सांगता मध्ये मध्ये बोला दादा मध्ये तुमचा सगळा दाखवण असतो एवढा सुंदर सेटिंग केला ना बाळा बघते आमच्या नाटकासाठी सगळा दाखवण असतो पण करतलाच काय पडदो पडद्याचा काय खाऊ गेला नाही हो किती कधी उघड्यात कोण नाही ना रिपेअरिंग चालू असा दादा अरे लवकर बघायला कायचा आणि उडा पडतो आणि पाडायला तर उजेड हा उजेडावर ना आठवला की आमच्या नाटकाच्या सेटवर लाइटिंग होईल लाइटिंग नाही तर मजा नाही हो ते आमच्या सुजितात सांगितलं हो तुमका काय सांगू गेल्या 3-4 वर्षात लोकांची लग्न काय काय म्हणा तुमचं सांगू एवढी सुंदर लाइटिंग केला ना आमच्या सेटवर सगळ्याला कोण असतो पण करतालाच काय पडतो मी पण ताच म्हणतोय तुझे अर्धे कपडे खय दुसऱ्याने जाय हो मी पण ताच म्हणतोय पडतो कसं काय उगाणार नाही कोणी काय तरी मी तुमका सांगा होतोय बारा पाच पांबा ठेवा बाहेरला उतरला जरा भागवा नारोय तेव्हा राखवा जा राहतो आमचा ऐकता कोण
माका एक कळणार नाही आता आमचं नाटक मालवणी व्हाया. मालवणी नाटक म्हटल्यानंतर कसा संगीत साथ तर होईल बरोबर ना. हो ते आमच्या यतीनात सांगितलं यतीन सांग हो सुंदर एवढा हलवताना आमचा तो टेलर तुषार सोलतकर सुंदर पेटी वाजवतात. सगळा टेलर शिलाई मारता. परत बोललो फ्रंट बघ करा तुला सगळा दाखवून असतो करतानाच काय पडतो जुगाडणार असं एक कळणार आहे. या तात्या येईल रे मा गेले गय तात्या हो 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 आता आहे ना नाही तुमचा किती आता काय करतात का? आता सगळा झाला तुम्ही आता होतात पण तात्या ऐकतो काय या ऐकतो काय हो जाऊन जा. नक्की माका माका पण वास येता जाता तुम्ही माका लोक हरल्यात ना सगळे सगळे असं आवाज दिसणार नाही कोणतं सो शाळेतले असत सगळे असत काकान बघा दादाच्या दुकानात कोण दिसतो का नाही हो? मी काय म्हणतो काय करा? सगळे ठरलेले आहेत. होय, होय, होय. भांड्याचा माका घरा दिसणार नाही. होय. आपण पात्र परिचय चालू चालू करूया. करूया सुरू करा चला हा, करा. तुम्ही काय करा काय करू? तर उभे राहा बाबा मी हो मी काय करतो मी चालू करा रसिका जनाता जनार्दनास आणि आमच्यावर तात्पुरतं नाराजीचा सुरू लागला नटराजास लोटांगण घालून गणेशोत्सव मित्र मंडळ पावती सादर करीत असा पांडवांच्या जीवनावर आधारित संगीत छायागीत संगीत छायागीत खर्च आणला त्या काय होतं? एका काय म्हणतात माहिती संगीत पांडवगीत म्हणतात ते का काय म्हणशा पांडव पात्र परिचय चालू करूया करूया हो करूया चला सुरू करूया पात्र परिचय पात्र परिचय हा बरोबर आहे नाटकात अनेक पात्र असतात म्हणा पात्र परिचय वाजवा चला, अण्णांनो, हॅलो. हा. आता पहिलं कोण येता बघा धर्मराजाक बोलूया काय म्हणतात? धर्मराज हो. वाजवा धर्मराज संबंध नाही तुमका संबंध नाही की का त्यानं तुमचं काय सांगा आता काय काय लागला माझं डोकं खोळत झालो कसं तो काय सांगतो या गाणं इतकं सुंदर आहे ना आणि कमी दिवसात गाताला गाणं आहे हा, आता बरोबर सांगितलं. आणि वाजवलं इतकं सुंदर माझं जीवच नाही लागत नाही हो मग हे म्हणतात बरोबर आता लोक म्हणतील का होय का दर्शवते नाटक काय जाऊ? काय जाऊ दे काय ए नाटकातला काय मत हे धर्मराजा, ए तुझा काय संबंध आहे? हा काय रवशी हा हा इथे सर रवशी आई येऊ नाही का हा? हे आई, आई एक
लागून शकता बाबा धर्मराजा ठेका हे काढतो हिला प्रमाण काय तुझा मग हे असं का हा आहा कुरुक्षेत्रावरच्या विजयाला जास्त महत्व देतो. हा सुंदर सारीपाटाच्या लढाईत हट्टाच्या पायी आम्ही आमचं राज्य केलं. वा सारीपाटाच्या लढाईत पराभव स्वीकारला आणि त्यामुळे आम्ही पंडपुत्र विराज हटात झालो. वा काय बोललो ना सुंदर तुझा बाबा झाला कधी सुरुवात झाला हा चल आता नो ह्याचा भागला बरोबर आता पुढे कोण येता पुढे आता बघूया. दिसणार नाही बरं, थांबा. प्रॉब्लेम दिसतात माझं नाव घेतात किरण. त्याला धनुष्य पण काय होता काय शिकायला नाही का मी शिकवलं तुला सांगतोय काय तर आता जरी घेऊन गेलो असत ना होय. तरी आमच्या नाटकात अर्जुन म्हणा असा तो होय तर ताक म्हणतोय मी पहिले ते आता मान खावला होतो ते माझ्याकडे सगळ्यात झाली वेळ. बाबा अर्जुना तुझा ढोलन झाला ढोलन झाला असला तर काय तर म्हण थांबा. काय ए, आहे? काय या? सांगते तू. काय या? मला सांगून ठेवा हा, पुढचा पाय लावल्याशिवाय पाठचा पाय उचलता नाही हा. पहिलं पुढचं काय घडला या बा. पायाची पीड मारता बाबा बाबा ढोलन झाला तर तुझा म्हण काय तर? चालू सुंदर प्रतिज्ञेच्या पोटी बोललेल्या बालावंशातील वनवासाला काय आवाज हा ना आम्ही आमच्या राजवाड्यापेक्षा श्रेष्ठ मानतो. याचं डोक्या होत्या पोराचं घरी म्हटलं काय बोल है मग कारण काय असतं काय? तुकारामाचं वाटतं तुका एक सांगतोय काय तर? पोराक जागे देऊन बसवा हो हे कमी बसो माका बसले ठेव जाग्या बाबला भाई गेलो तो बैठीची वही, सोपानी वही. काय क्या काय का इडी कोण वाटता ओ हा आता मी येऊ औषध हो लागतं पडतात ना माका मग हे तुझं नाव घेतलं आम्ही. पहिलं तर पहिलं वाजून पहिलं होती काय हा कोण सांगता मध्ये ओके. नाव घेतलं आम्ही मग ताक म्हणते मी दादा होते हा काय का मी काय म्हणतोय काय म्हणता आता भीमा बोलूया मग बोलूया हो. येऊन दे वाजवा चला भीम की शक्ती कुठले की नाही तुमचे तिथनं नाही लय तो पण कदाच चालला ना या क्या राहिलं बाबा गदा यामध्ये तू आणि पहिलं होते. हा होय. गदा ना असं मी नाटक कंपनीतून आणले होय ना. आता नाटक बनला पोरांनी हे पोरा तुझ्या अंगात भीम संचार होती का मग हे तात्या काय का एका जणांना नाही तर ह्यांनी कसा केलाय कायच्या हातात गदा कशी उचलली आता तुकारामाकडे गेलो. माहित नाही आज काय कसं ते बघू गेलो तुका माहिती नाही आज. असं म्हणजे एका झोपली कशी गदा गदा काही जड नाही होती मग हे वायरी अडकले केव्हा काय? बरं, तू तुझ्या जाग्यात जर पहिलो वायरीक फिर मारलं काय
गेला 2 महिने काय? सांगतो हो वयाची करतो. वयाची चालू आहे. हो सांगता चालू आहे हो सांगता पण असा असं कसा हा, जाऊ दे. हा. मला पण घेऊन आलो मान्य. हो, हो, हो. लोकांना कळावं नको काय घेऊन आलो हो, तो. हा. काय घेऊन आला? हा, आता हा, हा, आमंत्रण. हा, आता. हा, आता. आमंत्रण मी घेऊन आलो आमंत्रण मी घेऊन आलो आमंत्रण मी घेऊन आलो तात्या, हा? कसला घेऊचा आमंत्रण येऊन काय एवढं? काय झालं? वर बघ. तो काय म्हणला होता बघला? काय झालं? ओ, घेऊन येलो. हो ग. घरामध्ये दुकानात होतो की का? काय समजणार काय नाही. तो बाहेर होतो. चालतंय ना. हो गेलो तू. आता तुमचा लागतोय. हा, हा, काय झालं? महाभारतातलं मोठं माणूस हा. येतात कोण सांगा कोण तो? कोण कोण तो? शकुनी येतात काय सांगतात का? तो जितको वरणा काळो दिसता ना तितको आत्मा काळोच असा काय का? अभिषेक धवन वरट डान्सर आहे काय झालं? नागोबा कसले आणले काय हा? ओ, तात्या, हा? तो 100 पोरांचा बापूच आहे. हा? मी काय म्हणतोय काय म्हणतो? शकुनी असा हो तो. आता एवढं गाणं माझं व्यवस्थित बाजार आहे. मग हे येतात म्हणते मी काय. हो, तुमचं झालं का माझं म्हणा? हा? तुका काय आम्ही मामण्या बोलवलं ओके. काय जेवण म्हणलं का आता हे पहिलं म्हणलंय तर तुझा आवाने ठेवलं. जीतम 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 हे राजा मी तुझे घणे जिंकले दोन दोन धने कसले? धने कसले? हा? कोणी काय धन्याचा व्यापारी होतो? धने- हाय का माशाची कडूची घालूची हा धने घालून? धने कसले? हो, बघता हो कसं माझ्यातून सांगा मला का? ओ, तो वड्यात घाल दादाने, वड्यात. त्याच्यावर काय बघतो मग हे माझ्या तुका धणे म्हणजे समजा नाही धण म्हणजे समजा नाही सांगा बघूया. नाही हा. संपत्ती नाही संपत्ती पण नाही समजा तिरा पडली वडे वडे ओ, तात्या, त्या- जीतम 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 हे राजा मी तुझे घणे जिंकले वा 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 ओ, काही वड्यात पडले. जाते ना. या कोणाला काय केलंय? कोणाला काय? सांगा ना बाई, काय हे हो? तुला- तुझ्या धैर्याचं मत. आता कोणाला असता? ओ, त्या काही वड्यात पडले तर. जाते ना. जा जाऊ दे. हा, काय का? आता कुठे जा? आता महाराष्ट्र महाराष्ट्र, महाराष्ट्र. बरोबर आहे. बरोबर. या आंतरराष्ट्राचं महाराष्ट्र कसं झालं? चुकला. हा, या राजकारणात तसा. झालं कसं? काय जाऊन देऊ? हा. ही आमच्या मालूची चूक. आ? मालू? कोणी मालू? ते आमच्या शेजारच्या मालू. आ! मालनकर बाईचं नाव घेतल्यावर कसं आमचं आता हिरवं झालं बघ. तात्या, रोज जायचं. काय सांगतो का? बाबा, काय हो? पडलं जरा. काय हो? हे, काय हो? काय? गेल्या वर्षी तुझ्याकडे भाऊबीज केला
गॉगल लावून येतो का व्हिडिओ शूटिंग हा ताप म्हणतो काय का टिकटॉक करता हो आणि माका वाटतं हायवे बंद झाला. हो त्याला तुमका काय सांगा हायवेला इतकी धूळ ना की खरोखर अंदाज आणि अरे पण आता येईल मामा तो काढून घे ओके या घ्या बाबा आता पिंगाना मुराद ना काय तात्या ना पाहिजे बोला तू इला करायचा म्हणून घे तुझा बायलाची फणी घेऊन ना तर रवीच्या दुकान आणले बाहेर केस पांढरे झाले ना आता फणी मारता एवढी काढून बाबला बोलवता तुझा म्हण पाहिजे रणांगणावर पराक्रम गाजवणार पांडुरंग पुत्र भीमास पांडुरंग कोण तुझा आजो काय रे पांडुरंगाचं नाही आता पंडू पुत्र काय म्हणतो पंडू पुत्र PUNDSS म्हणशीत का माझ्या तोंडात काय बघतो ऐकता व्यवस्थित रणांगणावर पराक्रम गाजवणार पंडुपुत्र भीमास माझ्या समोर उभा करा रे अरे तू किती बसला रे तू तुझ्या जागेवर बसला. तुम्ही तिथे खाल्ला भाजवा मरे अरे तुझा गाडीच वाजायचं रे अच्छा का ढकल नसते काय दुसरं यावरती पडला पण तू वापरलाय तर सोडून नाही रे. हे बरं तू जरा शांत राह आणि काय गो या पोहात नाव काय त्याशिवाय घडीला कसा बरं मग हसायला पाहिजे आणि काय गो तू सुद्धा आयुष्यला काय पाहिजे बाबा जाऊन दिलं तो तुझी पण शूटिंग असा नाही नाही तुम्हाला दिला इमान आणता त्या महाभारतात कसा तो धृतराष्ट्र आंधळा होतो. मनात तिघांनाही पट्टी बनवून दिला. मला तो करा. म्हणून ती पण काय काय करू एक तर बोलला शिवायला आणि मला असा टाकायचा हे पहिला म्हण काय ती कोणी सामान्य स्त्री नाही. गांधार देशाची रूपवती राजकन्या सुंदर. गांधारी म्हणून माझी ओळख आहे. काय सांगतो माझे पती धृतराष्ट्र गांधार असून देखील भीष्माने माझे लग्न त्यांच्याशी फसवून लावून दिले. अप्रतिम. त्यामुळे मी सुंदर. असे विकत गेले की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे माझे आहे. माझ्या देशावर माझा डॉल मधली बघता काय ती बघितल्या काय गो काय आम्ही शाळा बनवली हा? नाटकातली पण नाटकातली काल तुला काही सांगलेली ती चहा पावशी डॉल आणलं त्यामुळे मी घोरशी प्रतिज्ञा केली. माझे पती धृतराष्ट्र अंध असल्यामुळे सुंदर. मी हा जन्म माझे जीवन अंदाजासारखे व्यतीत करेल. वा 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 काय बघ बोलला ना मंडळीने माझी जीवा बरा वाटला ना काय बोलावता काय हेमा मालिनी काय तर वडा झाला जागेच
तात्यानू, हा काय का वधूच्या लग्नाची पत्रिका काय हो? शाना होय तो काय सांगता तू बरं? होय, नाव लिहिलं? नाही का? काय ना अरे अरे वाजवणारे थांबले तुझ्या डोळ्यात द्रौपदी दिसता की काय? द्रौपदीच दिसतात माझ्या मनात त्या अग्निकन्या यज्ञसेनेबद्दल गृह निर्माण झालंय. बोलता काय हो? ती महाराणी म्हणून माझी पत्नी म्हणून जर या हस्तिनापुरात आली तर हे राज्य वैभवाच्या शिखरावर चढेल. माझे जीवन सुखाने बहरेल. यज्ञसेना फक्त माझी व्हावी, फक्त माझी. मी जिवंत असतापर्यंत आणि ती पर्याय बसली चालत ते बोलतात का? नाटक संपेपर्यंत तू गप्प बस. खाली बस. हा? काय करत आहे? चांगला काढून टाकणार. बघण्यासारखं बोलतोस. तुकारामच वाटतं जरा स्ट्रॉंग दिसता. सगळे स्ट्रॉंगच ठेवता तू. माइंड काय ना काय जाऊ दे. लावलं लागतं त्याच्यासाठी. काय जाऊ दे. तात्या, आता कोण येतं सांगा? कोण येता देवांचं देव येता. काय सांगतात का कृष्ण येता, कृष्ण. काय हो? काहीतरी गाणं येवत सुरू. ए, हा. कृष्ण. अरे मेरी जान मेरा हा? तात्यानू, इंटरव्हेशन घ्यायची याची. तुम्ही देव असतोय, मी कैला पण येऊ शकतोय, आकाशात नाही असतोय, मग हे काय केलं असता? बघतात ना मंडळी ही सगळी माझीच चूक असता. होय होय तुमची चूक आहे ती तुम्ही आता माझ्याच घाला. तसा ना हे कसं? हे नमुने गोळा केलंय ना, हा. ही सगळी माझीच चूक असा. मग हे तुमचाच काय तर सगळा बाबा होईलच तर काय तर म्हण बघ होय सर मनीराव चार लोकांना दिशा होय तसं राव. नाही तर तू आकाशात जाईल. हा? हा, मग झालं. ए, उभी राहा. हा, झालं. सकाळीच तिने नाश केलाय दोघांनी, बाबा अर्जुनाने सुंदर. आणि दुर्योधनाने दोघांनीच निर्णय घेतला. अर्जुनाने आम्हाला निवडले आणि दुर्योधनाने द्रौपदी, द्रौपदी. हो, पटकन वाचवलं तुमच्या हातून. काय का बोलता? द्रौपदी का दुर्योधनाला लाभ होती. मग हे. अरे लवकर लवकर बोलत होतो तू लांबच काय लावलं? मग हे. पाचव्या वर्षी संपव आणि पडतो वरता की नाही तो वगैरे. आठवा नको काय काय होता तो बाबा. लिहिलेला कोणी? त्याच्यासाठी गवती लागतात. ए, एवढे गप करा. काय होतं? हे पोरा, माहिती का मी कन्नडमध्ये लिहून दिला तुला. पण नाही तर मी लिहिलेलं आहे ना. आ, तू लिहिलं, मग हे कसं लागतं लागतं. दिलेली बाई नाही होती. आ, ती बरोबर असती. हे केले बाई तरी लिहिलंय. बघायचं लागतं का बघ तुका? नाही लागणार. नाही लागणार. हे म्हण काय तुझा म्हण. आता काय म्हणतं फटके तो दाखवलं तुमच्यात तो इंटरेस्ट घातला सगळं. हा? जेव्हा त्या द्रौपदीला ना तू तुकडा केला आता का तेव्हा काय हो? लागतं काय असू द्या. लागतं की त्या? चालू दे. ते माहिती तुमका बोला त्यानं. मी काय म्हणतोय त्या द्रौपदीचा जर उकडान झाला नटान झाला ना तर बोलवा दे का. तुझा झाला तर तुमच्या जागेवर बघ. हा, काय सांगता तुम्ही? द्रौपदीचा नटान झाला सकाळपासून मेकअपचा बॉक्स घेऊन बसला. कोण द्रौपदी मग हे? केव्हापासून आहे म्हणून आता ह्या बघा. गप्पा, गप्पा. अप्सरा
माका माहिती नाही काय बघी हा बघी तात्या नो. चालू चालू कर. होय होय हा कर कर थांबा. आपण मतभेद करू शकत नाही कारण आपण क्षत्रिय नाही की कोणत्याही साधने पण होणार नाही हे क्षत्रिय कन्या आहे. आता सरसावून काय म्हणतो आता मायला काय म्हणतो लोकांना समजायला नको काय म्हणतात आणि तुका दुःख करूचा काय दुःख हा दुःख वाईट रडल्या काय बघ. वाईट रडल्यासारख्या कोण वकाल रडतो, वकाल. त्याचा रड. त्याच्यात लक्ष द्या. काय झालं तुझा वाईट रडल्यासारख्या कोण नक्की येणार होय होय मग हे असं का हो हो अरे मग मेला काय तर समाज बाबा मला काय वाटतं तुझी सासू मेली काय रडतात? काय बोल बाबला पळून गेलो तो खाली गेला तर सत्ता लोकांना का तुझा काय म्हणतो परत काय याबद्दल करणार? काय म्हणतो शिस्तीत म्हणा येणार येणार माझा मेकअप खराब झाला. किती येणार त्या? म्हणा माहिती असं रडतो तिला गाव जात रक्का द्यायची चालू करायचा आता शेवटचा नंतर आहे. परत सांगतो वाटेल ना. एकदम एकदम शेवट वाटेल थांबा. आपण मतभेद करू शकत नाही कारण आपण क्षत्रिय नाही. मी कोणत्याही सारख्याची पत्नी होणार नाही. सुंदर मी एक क्षत्रिय कन्या आहे. अरे स्त्रीचा वा. जन्म म्हणजे पतीच्या चरणांवर समर्पित केवळ कमलपुष्प असतं. वा 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 पतीचं सौख्य तेच तिचं सौख्य. पतीच्या जीवनाची अर्धी बाजू सावरण्याची पवित्र शपथ सप्तपदीच्या मंगळवेळी अग्निनावाने साक्ष म्हणून तिने घेतलेली असते आणि म्हणूनच तिला अर्धांगी असे म्हटले जाते. आता कसं म्हणतो? बरं म्हटलं बायचा भारी काय बाबा तुझ्या नादात माहिती बाबलो पाहून गेलो मेल्या एखादी बाब बघून येतोय तुझ्या जागेवर बस तात्यानू याचा धड दिसणार ना मागायचा मी काय करतोय तू बाबलो करतो बघून येत्या आणि काय म्हणतो तात्यानू तुझा काय होईसा का तुका सांगलं नाही माझा चल पहिला सांग मला बरं. तिला गाव जाती बघ देव जाती बाबलो खायच्या होती पळतो बाबलो माका वाटता घुमते काजी आता बाबलो तुकारामाकडे गेलो बाबलो काय गेलो सांगा माका वाटतं म्हणजे ते साईडी खरी धावा हो काजी बाबल्याचं घर काय आता घर किती व्हाया तुमका घराकडे बघू नको घराकडे घराकडे जाशात माका माहिती नाही कुत्रे पाठी लागतले घराकडे आजी आपली माहिती होती पण कुत्रे कधी तुमका आता गावलं बघायचं आमचा गजान नको ते. मग काय करतो काय गावात एक पळालो तात्यानू काय ता दशावतारांची गाडी नेली बघा तुम्ही. माहिती रंगणार नाही बा सांगा गेला ना एखादा गावात तो सगळा वाजून ठेवतो त्यांच्या नाट्यात काय म्हणतात मग हे. गावात एक पळालो. होय, 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 होय. अभिषेक तुझं त्यासाठी अभिनेते पण आता काय करतो नाही आपलं वाईट चाय बी केलं असत तर. बापाशी काय द्यायला 12 वाजता होय? अरे, हौशी खरं, 12 वाजता. मग हे. माका माहिती नाही. मी काय करतो काय करता? खायला घराने बघून येते जा बघून ये. तुला काय सांगतो काय करू सगळ्या बरोबर करा मला खरा दिसणार नाही तुला. सगळ्यांना बघतो रे तो बाबा काय ठोक मापातो ना मग तुला. जाऊन येता. लवकर काय बघा काय हो? हा? अरे, पाय पकडून गेला का? किती म्हणजे आता आणणार होते हे दिशे जाताला. सावध आपण सांगा. सावध आहे कसा पहिला. जाऊन येते. हा, पाय तरी बघून जाऊ. अरे, वेगळी. बरं, आता मी जाऊ. हा. गेले होते इकडे. सगळं बरोबर केलं मात्र जागा चुकायलंस. जागा चुकल्या? ती कशी? म्हणजे तू काय का महाभारताची माहिती नाही ना पण लोकांना काय नाही का थोडी जाणकार मंडळी बसली या त्यांच्या पुढे तरी लाज पडत म्हणजे सगळे पांडव मेले की काय याला काय का तू मला शिकायला पकडलं ना आणि मग सगळं महाभारत माहिती आहे. कोणाच्या बाजूला जागा नव्हती ना मनात मी येऊन बसते. होय की नाही रे? बरोबर आता बाबा काय करता ही बघ अर्जुनाच्या बाजूक जागा असा
मी माझ्या अधिकाराने तुका सांगतोय घराबाहेर चढून दारात पडतो चल माझ्या घरात चल ग. घरात ये. चांगला काढून टाक त्याचा. घरात गेले का? घरात. युवराज नियत नसे ना द्रुपद राजाची रूपवती कन्या तिला स्वयंवराज्य पराजयाची किन द्रौपदी सारखं रत्न हस्तिनापुराच्या राजमुकुटाशिवाय कुठे शोभून दिसेल तुझे तंगडे म्हणून ठेवतो मांडीवर मुक्को मारून तो जीव घेतो चांगला काढून टाकतो आखाड्यात गदेचा प्रहार माझ्या पाठीत निर्दयपणे मारणाऱ्या भीमा तुला काय माहित हे जीवन सुद्धा गदेचा एक आखाडाच आहे पुढच्या बाजूक मारायचं पाठच्या बाजूक किती मारलं अरे माझ्या मांडीवर पुढच्या बाजूत केस तोड झाला आधी सांगाले कशा अरे माझ्याकडे जाणे औषध होता अरे बघता काय आता फोडून टाक थांबले बाबा मला तर मेला केतून वाईट कॅन्सर पत्करलं पण केतून नको रे बाबा काय सांगतो होईत जमाता लागतो ना. अरे झोप बाबा झोप काय होईत बाबा झाला जाग्यावर बस. पाठण नको ती. ही जागा ही पाठांतर करूची काय करू नको तुला जाग्यावरच. कर कायचा एकतरी शब्द लागत नाही काय आम्ही आज लिहिलं होते आनंदे नक्कीच सुरू होतोय जाग्यावरच. युद्ध हे काही अंतिम सत्य ठरू शकत नाही. युद्धामुळे कोणत्याच समस्या मिळत नाही. युद्धाचे मानवी नष्ट होते. राज्याचा सांस्कृतिक पाया फुटला जाण्याची शक्यता असते. युद्ध हे काही अंतिम सत्य ठरू शकत नाही. युद्ध काय पटात पडलं म्हणतो लाल पाणी जरा शांत राहा. काका जरा पाठण देऊन तू जरा घाबरवशील की त्याच्यावर बोलताय ना अरे त्या पटात कुठल्या सांगता पैसे कोण देतं? 30 रुपयाची लिपस्टिक कोण? 300 रुपये काढ पहिले. युद्ध हे काही गोळ्या मी तुझं काय सांगता शांत राहा. काका जरा पाठण देऊन काय सांगतोय आणि तो. पण ती घाबरली. मग माझे पैसे देऊन सांगणार ए आहे बाबा का? जरा जाग्यावर बस. तू बाहेर जातलो तुझ्या कमी रुपये जाऊन डॉक्टर मेंढी. काय ते डॉक्टर करामध्ये जाऊ सांग ए, ए, तू बाप पाहिलं तर, ए? पाठण जर करू, पाठण जर करू, जाग्यावर बस. अरे, ती पैसे नाही काढले. मग माझे पैसे देणार नाही का? ते पैसे मागतो. अरे, म्हणजे 30 रुपयाची लिपस्टिक कोण? 300 रुपये लागतात. 30 रुपयाची लिस्टेड 300 रुपये होते लागतं. 30 रुपयाची लिपस्टिक मुंबई जाऊन आहे. एवढं उज्ज्वलच्या पैसे वाढवून जाऊन देऊन तुम्ही देतो. रस्त्यावर गावचा 5 रुपये 5 काम लिपस्टिक कोण म्हणजे होईल? आता मला पैसे तरी होईल. गावाची नाही जाग्यावर बस. तू काय गावात फिरतो? तुला होईल म्हणजे होईल. हे इल्यापासून नुसतं म्हणतात हेच माझे काम करतं. हे बघ, हे बघ, काय करा बरं, काय बघ. हे म्हणतात किती आहे? माझे देवाने लिपस्टिक म्हणलं त्याच्यामुळे पैसे मागताय. किती पैसे? 300 रुपये. 30 रुपयाची लिपस्टिक म्हणलं 300 रुपये. अहो, ती रस्त्यावर गावचा मुंबई. हे असं आहे. किती बसले? 30 रुपयाची लिपस्टिक मुंबईच्या म्हणली. येऊ जातो खर्च नको. आता मंडळाचे किलो लावून टाका 30 रुपयाला. लावून टाक्या काय करणार तुला पैसे? क्वार्टर वाणी होत्या लाल लिपस्टिक होता मी आता लाल क्वार्टर आधी शिकलो कोणतं सांगा आधी. काय करताय? काय बोलून अजून जाणार नाही. शिंदे गाडी बसतो. शिकलो? हो, शिकलो. शिकलो? मी हो, शिकलो.
शुभ नाही तर अशुभ संबंध नाही. पण आता साक्षात देव शिंकलो. हा बरा एकदा नाही दोनदा नाही तीनदा शिकलो. 108 बॉलवर एका क्वारंटाईन पाहिजे. मी तुमचं काय सांगते हा? त्या भरलेल्या रंगमंचावर ना काहीतरी चांगला होता दिसता. हा मत बरोबर सांगा. एकदा मात्र तुम्ही बरोबर बोलला. बाई होय ताप सांगता. मला तेव्हा नारळ ठेवले आणि पंचोकाच्या कडे तो आम्ही बघूया. हा बरोबर. चला हा नारळ या, चला. नारळ या नारळ बघा भेटो. नारळ आणा. नारळ ना. ए, नारळ ना. ए, नारळ आणा. ए, नारळ आणा. नारळ ए, नारळ आणा. काय माहिती ऑर्डर करता. नारळ आणले गुडगुड आणले तारी बघा. कांदा कांदा लवकर ठेवा, लवकर ठेवा. नारळ असा नारळ ठेवतोय सगळ्यांनी हे कधी पहिले सारखे लाईनीत राहा. तू ये. तू ये. तुझा त्याचा काकाचा नाक जरा लांब ठेव. ए बोला काय करशील काय करू? पूजेचा सामान घेऊन ये चल. जे तुझा सा- तात्या नको. काय का पूजेचं सामान आमचं माहिती आहे. आमचा पप्पूच आहे माहिती आहे. हे जेवणाचं सामान कसं? काय म्हणून केलं? जे कोण या जे कोण असेल नाही, नाही, आमचा बघून राहिला. हे बघा. तुझा सामान. मंत्री असताना. तुम्ही नारळ ठेवून घ्या. नारळ ठेवून घ्या. मला माहिती ना तो गिरव आणि नारळ ठेवते हे सारखे ठरवले सगळे. हे बाबा पाठी किती आहे? पाठी किती आहे तुम्ही? अरे लाईनीत राहायचं मला माहिती ना. हे शकून द्या. लाव. हो, तात्या. यांनी कुत्रा गाडीसारखं काय केलं नाही हा? अरे त्यांनी ती. मी कधी पडा सांग या. आणि गाडीकडे जाणे काय करेन का? माझं काढतो काय वन. तुकारामाकडे घेऊन जाते. सगळे राहा. नारळ ठेवतोय होय मोठे मला ऐका गेला नाही बघा. नारळ ठेवतोय सगळ्यांनी सावध राहा. एका मग सांभाळून घ्या पीळ मारता पाया. आज कुठले पायाची पीळ मारतो. पिळ कशा बसतो कुत्रा गाडीवर पिढी घातली आहे, हो बघा. नारळ ठेवतोय सगळे नारळ ठेवा. जय देवी भगवती जय अर्ध वर्तुळ. तोडा. एकदाच काय तर बोला हा नाही तर आमचा काहीतरी कोळा. तसा नाही हो. शिस्त शिस्त पाहिजे. शिस्त शिस्तीचा आधी स्वतः शिस्त लावा मग हे स्वतः का सांगा शिस्तीचा. ही बघा शिस्त बघतात हे परानू बघतात नाही शिस्त. ए पोरा अरे रेल्वे कोव्याक जाऊन पोचली तू लागलो. चल 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 पाणा लावून घे काय तसं माहिती जरा पुढे ठेव हा अन्न पुढे ठेवा. पुढे ठेवलं. ऐका घेऊन मागवा खाली करा खाली रे खाली करून वरचं काम करू. आता बोलून गेली. हा बरोबर आहे. आता इथं या पाय रवल्याकडे. चला झाला हा चल काय करशील काय करू? 12-5ची 5 पानं लावून घे. 12 5. काय बोलता? 12 बाप. तात्या नो. हा. 12 बाप कधी? 100 पोरं माहिती होती. हे बाबा. तात्या नो. हा आधी या पोरा एका बापाचा भाऊ सांग. हा. 12 बापाचा भाऊ. मग ताक म्हणते मी आणि काय हे मेल्या तुका किती वेळा सांगला पाना धुवून घे कावळा होला तसा त्याच्या 15 पिसा. हा काय का म्हणजे डागेसाठी कसली पानं आणला? डाग नाही हो डाग नाही हो छा! तो डाग नाही हो कावळे
भटजी काहीतरी म्हणता माका जाईल आता मी म्हटले माझा काय चुकला तुम्ही गाडी घालता ना? नाही, तसा नाही मग कसं? या करताना भटजी काहीतरी मंत्र म्हणता ना बरोबर म्हणजे नेमके काय म्हटलं पाहिजे ह्या कोणी ठरवल्या ना हा, बरोबर बरोबर ना बरोबर. देवाच्या गाण्याला साऊंड गेलो काय चला, 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 आता बाळबाळा डोक्याला धन्यवाद. ओके देवा ओके देवा ओके देवा ओके देवा ओके देवा माणूस वडाचा बघा आला बाबा एकदाचा हे आता ह्या सगळा असा गोळा बघा आज्याच्या पिंडात कावलं टॉच कधी मारता त्याची वाट बघत काय ह्या तात्यानू काय का पोरगे फार गरजेचं अण्णानो हा? हो पोर शिस्तीत हा गेलो केव्हा काय? घ्यावया काय का बघतात मा शिस्त एकदा म्हणतात शिस्त शिस्त काय आमची तुमचीच ती तुम्ही आणला चालतंय, माझ्या अंगात घालतो आता हे. ए पोरा काय पुरले धरत असं लावलं काय तुमच्या ढेंगात कसले कुर्ले धरतो काय रे पोरा? वळाय दूरचे कुर्ले सोडून यांच्या ढेंगात कसले धरतो ओय, तो पुरला ना काजू हवा गेलो काजू ए बाबा काय नाही गावात काय काय या? काय झालंय? चल बरं पुढे काय कारण मात्र व्यवस्थित हो बया बघतात ना आमच्या गोरद्याचा काय झालं समुदायाची पूजा झालेली असा घराणा घालून घेऊया भाई महाराजा मोठ्यान म्हणायचा जो कोण बोलणार नाही त्याचा पुढच्या वर्षी नाटकात काम नाही झालं की बरोबर म्हटलं ना. मग एक पण आवाज करून बघ. चला, असं काय माहिती पुढे? समुद्रकारण घालूया काय घेणार आहे मोठ्यान म्हणा चला सगळे होय. सगळे असं माझ्यावर सगळे असं, तात्यानू सगळे असं. होय. बाळा बघते होत का बघा असं, असं. ऐकत रे. अडे शाळेकडे कोण असं हे गाऊन मध्ये असं हो, गावमध्ये. अरे चला पाठी सगळे पुढचे सगळे सुरू करूया सगळे बारा गावच्या बारावीच्या बारावाडीच्या महाराजा महाराजा कार्यक्रम करून जातो सोयन पार करून घे भाईला बुधू बुधूला बाहेर तो पायामुळा खा पिपळाची साल काजीची साल माडा करून घे झेंडा सातेरीचं मागू साप तुझ्या सामील करून घे रे महाराजा तात्यानू, काय का देव जर ऐकलं ना, तर या पोराचं ऐका. ह्या बरोबर देवान जर ऐकल्या तर ह्याचा तात्यानू, मी काय म्हणतोय? देवाचा आशीर्वाद गावलेला असा होय, होय. बरोबर होय. आता पडतो उघडता की नाही तो बघूया होय 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 होय. हे पुरा बघता का म्हणजे तुमचा मगाच पण सांगतो करतालात काय तो पडतो उघडा नाही होतो आता बाळांनो, हा? नाटक चालू करू सगळे असतात ना नाटक चालू करू का असा हे पहा. सगळ्यांनी हात असे धरा असे हे पहा. हात कसे जातात
नाटकातील सहभागी कलाकार अण्णा अक्षय कुंभार, सूत्रधार ऋषिकेश कुंभार. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचे सूत्रधार ऋषिकेश कुंभार. विदुर ओंकार गोसावी. धृतराष्ट्र तन्मय चव्हाण. बाबलो अभिषेक गावडे. दुर्योधन आर्य कुंभार. कृष्ण जयेश धवण. अर्जुन गणेश गोसावी. शकुनी अभिषेक ढवण. भीम ओंकार जांभवडेकर. द्रौपदी दीप्ती ढवण. गांधारी अंकिता ढवण. बाबू अमरनाथ गोसावी. काकू करिश्मा राऊळ आणि धर्मराज स्वतः मी ऍडव्होकेट महेश चव्हाण. या नाटकासाठी विशेष सहकार्य नेपथ्य सुजित तवटे, बाळा तवटे, चंद्रकांत कुंभार, गौरेश कुंभार, सचिन गोसावी, संदीप गोसावी, सुधीर धवन, बाळू कुंभार, साईप्रसाद कुंभार. तसेच मेकअप सहाय्य पंकज कुंभार, शुभम चव्हाण, मरुदेश कुंभार. संगीत साथ यतीन सामंत आणि तुषार गोलतकर. तसेच विशेष सहकार्य गणेशोत्सव मित्र मंडळ पावशी. उपस्थित सर्व नाटकरसिकांना अतिशय कोपरापासून धन्यवाद. पुढच्या वर्षी नक्की भेटू एक नवीन प्रयोग, नवीन कलाकृती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. हॅलो हॅलो धन्यवाद. अतिशय सुंदर असं नाटकाचं सादरीकरण या ठिकाणी आपण केलेलं आहे. आपल्यासाठी गणेशोत्सव मंडळ पावशी यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. कृपया त्याचा स्वीकार करायचा आहे. गणेशोत्सव मंडळ पावशी यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे रवींद्र रवी चव्हाण यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आलेलं आहे. कृपया याचा स्वीकार करायचा आहे. त्याचप्रमाणे राजन गोसावी यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आलेला 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कृपया त्याचा स्वीकार करायचा आहे. बाबी कुंभार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कृपया स्वीकार करायचा आहे. दीक्षा जवळ यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे अभिषेक गावडे या कलाकारासाठी सचिन गोसावी यांच्याकडून रमेश मुंडो यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. गुरु मर्द यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. श्रद्धा जुळेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करायचं आहे.
कोण असं नाही ते देवा. बाकी दादा, आता अंकिता तू कृष्णा कुंभार यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद. श्रद्धा दिवकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. अक्षय गोसावी 100 रुपयाचं पारितोषिक स्वीकारायचं आहे. धन्यवाद धन्यवाद. अतिशय सुंदर असं सादरीकरण केलं. मंडळाचे वतीनं आपले आभार. त्यानंतर लगेचच ओंकार दशावतार नाट्य मंडळ भाकड यांचं महान पौराणिक नाट्यप्रयोग होईल. ब्रह्मा पुनरक्षक उपदिशान अर्थात दशावतार हा दशावतार या ठिकाणी सादर होईल. नाटकाचं नाव आहे ब्रह्मा पुनरक्षक. अगदी थोड्याच वेळात नाटक सुरू होईल. धन्यवाद. थांबा अवल्या ओके चला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू.